तर बघा इथे काय दिलं आहे, ऊर्जा स्तोत्र, एनर्जी ऑफ रिसोर्सेस. एनर्जी ऑफ रिसोर्स म्हणजे की त्याचे ऊर्जेचे स्तोत्र कोणते कोणते आहेत ते त्यांनी इथे सांगितले. मग ऊर्जेचे स्तोत्र हे बऱ्याच प्रमाणे आढळतात, की जसं पारंपरिक ऊर्जा आहे, अपारंपरिक ऊर्जा आहे. पारंपरिक ऊर्जामध्ये आपण पाहू शकतो की लाकूड आहे, कोळसा आहे, त्याचप्रमाणे जे गाई म्हशीचे जे शेण आहे त्याच्यापासून जे गवऱ्या केल्या जातात त्याच्यामध्ये हा जो सगळा प्रकार पडतो तो अपारंपरिक याच्यामध्ये प्रकारामध्ये पडला जातो. अपारंपरिक ऊर्जामध्ये, पारंपरिक ऊर्जेमध्ये या सगळ्या गोष्टी पडल्या जातात. लाकूड, शेण आणि ज्या गवऱ्या आहेत, ज्या गाई म्हशीच्या शेणापासून बनले जातात ते सर्व मुलांना पारंपरिकमध्ये. अपारंपरिक ऊर्जेमध्ये काय केलं जातं की जे सौर चूल आहे, की आपण बोलू शकतो की सौर जलतापक आहे, त्यामध्ये काय केलं जातं ते आपण बनवलं गेलेलं आहे सूर्याच्या उष्णतेच्या मार्फत. ते अक्षय आहे, ते अखंड आहे आणि ती एक न संपणारी जी प्रक्रिया आहे त्याचा आपण याच्यामध्ये काय करत आहोत मुलांना, वापर करत आहोत. आणि म्हणूनच आपण जे बोललं की ऊर्जेचे जे स्तोत्र आहे ते स्तोत्र आपण बघत आहोत. सगळ्यात पहिलं आहे एक पारंपरिक ऊर्जा आहे, दुसरी अपारंपरिक ऊर्जा आहे, तिसरी आहे पवन ऊर्जा आहे, जलविद्युत ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा आहे. मग या ज्या सर्व ऊर्जा आहेत त्याचा देखील आपण स्टेप बाय स्टेप आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. प्रथम आपण पाहणार की ऊर्जा स्तोत्र म्हणजे काय, एनर्जी रिसोर्सेस. एनर्जी रिसोर्समध्ये आपण परत पाहणार आहोत पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा. बघा याच्यामध्ये काय लिहिलं आहे, ऊर्जा मिळवण्याची साधने म्हणजेच ऊर्जा स्तोत्र आहे. ऊर्जा मिळवण्याची साधने म्हणजे ज्या कशापासून आपल्याला ऊर्जा मिळते, साधनेचा अर्थ काय आहे ते दिले बघा. ऊर्जा मिळण्याची साधने म्हणजे आपल्याला कशापासून ऊर्जा मिळत आहे, इन्स्ट्रुमेंट आपण म्हणू शकतो. साधने म्हणजेच ऊर्जा स्तोत्र. ऊर्जा स्तोत्राचे देखील दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते, की ऊर्जा स्तोत्र आहे त्याच्यावर दोन प्रकारात वर्गीकरण केलं जातं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. हे जे चित्र तुम्हाला पाठीमागे दिसत आहे हे कसलं चित्र आहे मुलांना, सोलर सिस्टमचं चित्र आहे. आणि हे काय आहे, पवनचक्कीचा प्रकार आहे, की जसं आपण वाऱ्याची ज्या गती आहेत त्याच्यापासून देखील काय करू शकतो आपण, ऊर्जा निर्माण करू शकतो. ते कसं ते देखील आपण येणाऱ्या भागामध्ये मुलांना आपण पाहणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की बघा जे ऊर्जेचे आहेत दोन प्रामुख्याने ऊर्जा स्तोत्राचे दोन प्रामुख्याने प्रकार पडतात. असे चार प्रकार आहे, पण त्यातून पहिला जो प्रकार आहे त्याचे देखील दोन प्रकार पडतात. बघा पारंपरिक ऊर्जा स्तोत्र किंवा अनवीनीकरण ऊर्जा स्तोत्र. याचा अर्थ काय आहे, पारंपरिक म्हणजे ट्रॅडिशनल, की जे जुन्या परंपरेनुसार की जे पूर्वंगात चालत आलेले जे ऊर्जा आहे मग ती सगळी साधने त्याच्यामध्ये येतात. आणि अनवीनीकरणीय म्हणजे काय, की ज्याच्यात नवीनपणा काहीच नाही, की जे आधुनिक टेक्निक आहे, आधुनिक जी पद्धत आहे त्याचा याच्यात वापर केला गेलेला नाही. मग काय असेल ते, मग आपण म्हणू शकतो ते रॉकेल आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे, लाकूड जाळल्यानंतर जशी उष्णता निर्माण होते, त्याचप्रमाणे गाई म्हशीचे जे शेण आहे त्याच्यापासून ज्या गवऱ्या तयार केल्या जातात, जो चारा आहे, म्हणजे हे सर्व कसं आहे पारंपरिक पद्धतीने आहे. म्हणून त्याला काय नाव आहे, पारंपरिक ऊर्जा म्हणजेच काय, अनवीनीकरणीय ऊर्जा. म्हणजे अचा अर्थ काय होत आहे, मी तुम्हाला हमेशा सांगितलं अचा अर्थ आहे नाही आहे, म्हणजे नवीनीकरण नाही अशी ऊर्जा स्तोत्र. मग त्याच्यात कोणत्याही प्रकारची नवीनीकरणाची सुविधा नाही आहे किंवा कोणत्याही गोष्टीचा उपयोग केला गेलेला नाही. अतिशय पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीने वापरले गेलेली जी साधनं आहेत त्याला आपण काय बोलत आहोत, पारंपरिक ऊर्जा असे बोलत आहोत. मग आता आपण त्याची उदाहरणं मुलांना ते पाहणार की कशा प्रकारे ते पारंपरिक जी ऊर्जा आहे ती कोणती आहे ते देखील आता मी तुम्हाला उदाहरणं सांगितली आहेत, ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा पारंपरिक ऊर्जा स्तोत्र किंवा अनवीनीकरण ऊर्जा स्तोत्र इथे त्यांनी दिलेला आहे. जो वरचे भाग लिहिला आहे तोच त्यांनी इथे खाली दिलेला आहे, पारंपरिक ऊर्जा स्तोत्र किंवा अनवीनीकरण. मग याच्यामध्ये काय येते बघा, इथे त्यांनी सांगितलं आहे शतकानुशतके मानव, शतकानुशतके म्हणजे 100 वर्षापूर्वी, त्याच्या 100 वर्ष शतक कशाला म्हटलं जातं, 100 वर्षाला शतक म्हटलं जातं. आणि म्हणून इथे सांगितलं आहे शतके मानव ज्या ऊर्जा स्तोत्राचा वापर करतो, ज्या ऊर्जा स्तोत्र वापरत आला गेला आहे, शतके म्हणजे की फार वर्षापूर्वीपासून जे पारंपरिक पद्धतीने जे चालत आलं आहे, वाडवडिलांच्या काळापासून, आजोबांच्या काळापासून, तेव्हा त्याला आपण बोलत आहोत शतकानुशतके मानव ज्या ऊर्जा स्तोत्राचा वापर करतो आहे त्या ऊर्जा स्तोत्रांना पारंपरिक म्हणजेच काय, कॉन्व्हेन्शियस ऊर्जा स्तोत्र असे आपण त्याला बोलले जाते. इथपर्यंत कळतंय मुलांना. मग ती कोणती आहेत ते देखील आपण पाहणार आहोत.
पारंपरिक ऊर्जा स्तोत्रामध्ये गाई म्हशीच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या आहेत. जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं पारंपरिक पद्धतीने. मग अशा प्रकारच्या गौऱ्या जेव्हा तुम्ही एखाद्या गावाला जात असाल तेव्हा ह्या गौऱ्या तुम्ही पाहिल्या असेल आणि मनात प्रश्नही पडला असेल की नेमकं हे आहे तरी काय. मग गाई म्हशीचं जे शेण आहे त्या शेणाला काय केलं जातं, मळलं जातं. जसं आपण एखादी भाकर मळतो आणि भाकर मळल्यावरती थापतो, ती गोल बनवतो. ती बनवल्यावर ते काय केली जातं, त्याच्यात पाणी टाकून ते शेण मळलं जातं, त्याच्यामध्ये काही गोष्टी टाकल्या जातात आणि त्याचप्रमाणे त्याच्या त्या गोल अशा गौऱ्या केल्या जातात आणि त्या जमिनीवरती किंवा त्या भिंतीवरती त्या सुकवल्या जातात सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने किंवा मदतीने. मग अशा प्रकारचे याला काय बोललं जाणार, आपण गौऱ्या बोलणार आहोत. म्हणजे दुसरं स्तोत्र आहे लाकूड आहे. लाकूड हे मुलांना सगळ्यांना माहीतच आहे. जे लाकूड जंगलामध्ये असतं की आपल्या आजूबाजूला असतं. पण लाकूड देखील हे काय आहे, ऊर्जेचं स्तोत्र आहे. कोळसा आहे जो आपण काय केला जातो, कोळशाच्या माध्यमातून आपण स्वयंपाक केला जातो. त्याचप्रमाणे इंजिनमध्ये टाकला जातो आणि कोळशाचे अनेक इतरही जे अनेक महत्त्वाचे कार्य आहेत त्याच्यासाठी देखील कोळसा हा वापर केला जातो. पेट्रोल आणि डिझेल हे देखील तुम्हाला माहीत आहे की याचा गाड्यांमध्ये वापर केला जातो. 4 चाकाचा जे वाहनं आहेत ते वाहनं चालण्यासाठी आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल याचा वापर करावा लागत आहे. म्हणजे हे कसं आहे मुलांनो, हे देखील पारंपरिक पद्धतीने आहे. यासारखे जीवाश्म इंधने यांचा समावेश आहे. हे ऊर्जा स्रोत आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाही. यासारखे जीवाश्म इंधने म्हणजे काय आहे की हे आपल्याला काय म्हणून मिळालं आहे, जीवाश्म. बघा इथं जो शब्द आलेला आहे म्हणजे आपल्याला गाई म्हशीपासून शेण मिळाले म्हणजे ते सजीवांपासून आपल्याला मिळालं आहे म्हणून त्यांनी जीवाश्म इंधन असं म्हटलं आहे. व हे ऊर्जा स्रोत आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाही. मग एखादं गाय आहे, म्हैस आहे, त्यांनी जर समजा शेण दिलं आहे, मग कालांतराने समजा त्या मृत्यू पावल्या, मग आपल्याला त्यांच्याकडून पुन्हा मिळणार आहे का, तर नाही मिळणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे पुन्हा निर्माण करता येत नाही असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे हे जे चित्र तुम्हाला दिसत आहे हे देखील तुम्ही पाहू शकता. हे चित्र कसलं आहे की जेव्हा वाहनांमध्ये आपण काय टाकत आहोत, आपण डिझेल किंवा पेट्रोल याचा देखील काय करत आहोत, वापर करत आहोत. आणि म्हणून आपण त्याचा वापर करत असल्यामुळे आपण बघत आहोत की हे देखील आपण एकदा समजा संपलं की जर आपण ते काटकसरीने जर वापर नाही केला तर ते काय होऊ शकतं, ते आपल्याला पुन्हा मिळणार नाही. आणि म्हणून हर एक जी गोष्ट आहे निसर्गात जी उपलब्ध आहे ती आपल्याला गोष्ट काटकसरीने त्याचा वापर करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. मग अशा प्रकारे आपण पाहिलं बघा, जीवाश्म इंधन यांचा समावेश आहे व हे ऊर्जा स्रोत व आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाही. बघा आता तर जो आपण पहिला पार्ट जो पाहिला पारंपरिक पद्धतीची पारंपरिक ऊर्जा आहे ती पाहिली. आता अपारंपरिक म्हणजेच काय आहे, नॉन कन्व्हेन्शन्स ऊर्जा स्रोत किंवा नवीनीकरण रिन्युएबल ऊर्जा स्रोत. नवीनीकरण म्हणजे जे आधुनिक पद्धतीने निर्माण करता येण्यासारखे जे अक्षय आहे, जे अखंड आहे ते आपण पुन्हा पुन्हा निर्माण करू शकतो. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे आपण जी उदाहरण तुम्हाला दिली, जे सौर चूल आहे किंवा सौर्य जलपातक आहे की ज्याच्याकडून आपल्याला अन्न शिजवण्यासाठी आपण काय करतो, सौर ऊर्जेचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे आपण सौर जलपातक म्हणजे पाणी गरम करण्यासाठी देखील आपण सौर ऊर्जेच्या विद्युतचा आपण वापर करत असतो. मग हे आपण आधुनिक पद्धत वापरली आहे. सूर्यप्रकाशाच्या मदतीने किंवा सहाय्याने आपण ते काय करत आहोत, ऊर्जा निर्माण करण्याचं आपण ते काय करत आहोत, काम करत आहोत. मग त्याच्यामध्ये असलेली जी एक्झाम्पल आहे ती मी सांगितलेली आहेत. अजून एक जी एक्झाम्पल आहेत ती देखील आपण उदाहरणं आहेत ती देखील पाहणार आहोत. नवीनीकरण म्हणजेच काय, रिन्युएबल ऊर्जा स्रोत आहे. म्हणजे नवीनीकरण म्हणजे आधुनिक पद्धतीने वापरली गेलेली जी उदाहरणं आहेत ती आपण याच्यामध्ये पाहत आहोत. आपण बघत आहोत या ऊर्जा स्रोताचा वापर पूर्वी आणि परंपरेने करण्यात येत नव्हता. यांनी काय सांगितलं की या स्रोताचा म्हणजेच कसला की सौर ऊर्जेचा. मग सौर ऊर्जा कुठून आहे, प्रकाशापासून मिळणारी जी उष्णता आहे, जी ऊर्जा आहे त्याच्यापासून सौर ऊर्जेचा वापर केला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की पूर्वी आणि परंपरेने जे पूर्वी किंवा फार फार वर्षापूर्वी शतके याचा वापर कधी करण्यात आलेला नव्हता. म्हणजे हे काय आहे, सौर ऊर्जा आहे. इथून सूर्य काय करत आहे, प्रकाश देत आहे आणि त्या प्रकाशाचा वापर करून आपण काय करत आहोत, अन्न शिजवण्याचं काम करत आहोत, चुलीचं काम करत आहोत, ते आपण पाणी गरम करण्याचं काम करत आहोत आणि अशी इतर अनेक किती काम आहेत ते आपण सौर ऊर्जेच्या मार्फत करणार आहोत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की पूर्वी आणि परंपरेने याचा वापर सूत्राचा वापर करण्यात आलेला नव्हता. बघा आता इथे त्याने दिले, हे ऊर्जा स्रोत अक्षय व अखंड आहे. अक्षयचा अर्थ काय आहे, निरंतर आहे. अक्षय आणि अखंड. अखंड म्हणजे निरंतर आहे.
की ते थांबणारं नाही आहे. म्हणजे त्याला काय आहे अक्षरशः म्हणजे की ते थांबू न शकणारं, त्याला कोणत्याच प्रकारचा अंत नाही आहे, ते आहे. ते न संपणारे असून ते पुन्हा वापरले जातात, ते पुन्हा पुन्हा वापरले जातात. म्हणजे पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा काय केला जातो, हा वापर केला जातो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपण त्या गोष्टीचा काय करायचं आहे, पुन्हा पुन्हा वापर करायचा आहे. आणि म्हणून ते बघत आहे की हे ऊर्जा स्रोत अक्षय व अखंड आहे, ते न संपणार आहे आणि त्याचा काय केला जातो, वापर केला जातो. म्हणजे इथे तुम्हाला चित्रात काय दिसत आहे, ह्याच्या पवनचक्क्या आहे, तिथे सूर्य आहे आणि जो वारा वाहत आहे त्या वाऱ्याच्या मदतीने देखील काय करत आहे, पवनचक्कीचा त्याचा वापर करत आहे. वीज निर्माण करण्याचं देखील जे काम आहे या पवनचक्कीच्या द्वारे करत आहे, की जे वाऱ्याच्या माध्यमातून म्हणजे वाऱ्याचा उपयोग करून ते काय करत आहेत, वीज निर्माण करायचं ते काय करत आहे, प्रयत्न करत आहे. मग अशा प्रकारे आपण त्याचा काय करत आहोत, पुन्हा पुन्हा काय करत आहोत, वापर करत आहोत, ऊर्जेचा आपण वापर करत आहोत. आता यांनी सांगितलंय सौर ऊर्जा. बघा, सौर ऊर्जा म्हणजे काय, सोलार एनर्जी. सोलार एनर्जी म्हणजे काय, सौर एनर्जी म्हणजेच काय, की जी सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे त्यालाच आपण काय बोलतो आहोत, सौर ऊर्जा. मग याची एक्झाम्पल किंवा याची उदाहरणे कोणती आहेत ती देखील आपण मुलांना बघण्याचा काय करणार आहोत, प्रयत्न करणार. बघा, आता इथे जे मेन कारण आहे त्यांनी सांगितलंय, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही अखंड व प्रचंड स्वरूपात आहे. अखंड आणि प्रचंड स्वरूपात आहे. जी सूर्यापासून जी आपल्याला उष्णता मिळते, बघा जी ऊर्जा मिळते ती अखंड आणि न संपणारी आहे. की सूर्य हा काय आहे, आगीचा तप्त गोळा आहे आणि तो सर्व पृथ्वीवर उजेड देतो, प्रकाश देतो, उष्णता देतो. म्हणजेच ही कशी आहे मुलांना, अखंड आणि प्रचंड स्वरूपाची आहे. तिचे जे स्वरूप आहे किंवा त्याची ऊर्जा आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, की त्याची आपण गिनती करू शकत नाही, आपण अनकाउंटेबल आहे, काउंट करू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं ते अखंड आणि प्रचंड स्वरूपात आहे. त्याप्रमाणे जो सूर्य आहे, तर सूर्याची जी ऊर्जा आहे ती कशी आहे, खूप जास्त प्रमाणात आहे, ती विस्तृत प्रमाणात आहे आणि म्हणून सूर्यापासून आपण त्याची सौर ऊर्जा निर्माण करत आहोत. उपलब्ध असणाऱ्या सर्व ऊर्जेच्या मुळाशी सौर ऊर्जाच आहे. उपलब्ध असणाऱ्या सर्व ऊर्जेच्या मुळाशी म्हणजे जी आपण ऊर्जा उपभोगत आहोत त्याच्या सर्व मुळाशी काय ऊर्जा आहे, सौर ऊर्जाच आहे. मग कोणतीही ऊर्जा घेऊ, तुम्ही विद्युत ऊर्जा घ्या, तुम्ही ध्वनी ऊर्जा घ्या, तुम्ही प्रकाश ऊर्जा घ्या, मग याच्या सर्व मुळाशी कसली ऊर्जा आहे मुलांनो, सूर्याची ऊर्जा आहे, असं ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. उपलब्ध असणाऱ्या सर्व ऊर्जाच्या मुळाशी ही सौर ऊर्जा आहे. म्हणजेच काय आहे, जी सोलार सिस्टम आहे. बघा, सौर ऊर्जेवर चालणारी विविध साधने विकसित झालेली आहेत. जी सौर ऊर्जेवर जी साधने चालतात ती विकसित झाली आहेत. विकसित झाली म्हणजे काय, बघा हा जो शब्द आलेला आहे विकसित झाली आहे, म्हणजे आता ती उपलब्ध झाली आहे किंवा त्यांनी त्याचं संशोधन करण्यात आलं आहे की कशा प्रकारे सौर चुलेवर देखील जेवण बनू शकतं, कशा प्रकारे सौर जे जलपातक आहे पाणी गरम होऊ शकतं आणि असे कितीतरी जे उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे सौर ऊर्जेद्वारे त्याचे कामं होऊ शकतात. मग ही सर्व साधने उपलब्ध झालेली आहेत. म्हणूनच ते काय सांगत आहेत की अशी विविध साधने विकसित झालेली आहेत. मग हे काय आहे, सौर ऊर्जा आहे. आपण हे चित्र तुम्ही पाहू शकता की याच्यावर आधारित जे विविध साधने आहेत ती विकसित होऊन आपण त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करत आहोत. बघा, आता इथे त्यांनी तुम्हाला सिस्टमॅटिकली काय दिलं आहे, एक चित्र दिलं आहे. जसे सौर चूल म्हणजे अन्न शिजवण्यासाठी आपल्याला प्रचंड जो ऊन पडलं जातं तिथे सौर ऊर्जेवर अन्न देखील शिजवलं जातं. तिथे बाहेर त्या सौर चुलेवरती ठेवलं जातं आणि जेणेकरून आपण सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकले तर ते जेवण रेडी होतं. म्हणजे आपण जसं गॅसवर स्वयंपाक करतो, समजा चपाती भाजणे आहे, शेकणे आहे किंवा एखादा भात आहे तो राईस आपण शिजवतो गॅसवरती, त्याचप्रमाणे आपण सौर ऊर्जेवर देखील हे सर्व प्रकार आपण करू शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे जसे सौर चूल आहे जसं अन्न शिजवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सौर जलतापक म्हणजे काय आहे, पाणी तापवण्यासाठी म्हणजे पाणी गरम करण्यासाठी सौर शुल्क. जलचा अर्थ काय आहे, पाणी आहे. पाण्याचं आपण समजू शकतो, जल म्हणजे पाणी आहे. सौर जलतापक म्हणजे काय, सौर शुष्क पाणी जेवण गरम करण्यासाठी किंवा अन्न शिजवण्यासाठी किंवा पाणी गरम करण्यासाठी देखील आपण सौर चुलेचा काय करत आहोत, सोलार सिस्टमचा आपण वापर करत आहोत. अशा प्रकारची जी सोलार सिस्टम आहे बघा, इथे पाहू शकता धान्य वाढवण्यासाठी देखील उपयोग होत आहे. धान्य वाढण्यासाठी की जे धान्य सुकवायला घातलं आहे ते वाढण्यासाठी देखील आपण काय करत आहोत, सोलार सिस्टमचा आपण वापर करत आहोत. जसं इथे उन्हात तुम्हाला दिसत आहे. सौर विद्युत घटामुळे विद्युत ऊर्जा मिळवता येते. सौर विद्युत घटामुळे
हे जे सौर विद्युत घट आहे त्याच्यामुळे विद्युत ऊर्जा म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी देखील आपल्याला इथे मिळवता येते. अशा प्रकारचं हे चित्रामध्ये तुम्हाला चित्र दिसत आहे. या चित्रामध्ये देखील तुम्हाला काय मिळतं आहे, विद्युत घट आहे. त्या विद्युत घटामुळे विद्युत ऊर्जा ही आपल्याला मिळवता येते. हे देखील बघा चित्रामध्ये आपण अशा प्रकारे पाहू शकतो. बघा आता जे सेकंडली जे उत्तर दिले आहे की जे पहिलं दिलं आहे की जे सौर ऊर्जा म्हणजे काय, त्याची उदाहरणे काय, त्याचा कोणत्या कोणत्या दैनंदिन जीवनामध्ये वापर होतो आणि कशा प्रकारे वापर केला जातो ते आपण पाहिलं आहे. दुसरं आहे पवन ऊर्जा. पवन ऊर्जा म्हणजेच आपण त्याला म्हणलं की विंड एनर्जी आहे. पवन म्हणजेच काय, हवा आहे, वारा आहे. मग वाऱ्याच्या माध्यमातून कशा प्रकारे एनर्जी येते ते देखील त्याचे सांगितलं की जसं आपल्या सुसाट्याचा जेव्हा वारा वाहत असतो मग ते वाराच्या माध्यमातून देखील काय केले जाते, विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. मग त्याचं जे उदाहरण की आपण पवनचक्की जे पाहतो, पवनचक्की ज्या उंच ठिकाणी ज्या ठिकाणी डोंगर आहे, डोंगरकडे आहेत, ज्या उंच जो भाग आहे त्या ठिकाणी जे पवनचक्क्या लावल्या जातात आणि त्याच्यातून जो वारा येतो त्या पवनचक्क्या काय केल्या जातात, हलल्या जातात. त्याची गोलगोल चक्राकार पद्धतीने माध्यमातून त्या फिरल्या जाऊन त्याच्यापासून देखील वीज निर्माण करण्याचं हे काम करत असतं. आपण चित्राच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणातून अधिक समजून घेणार आहोत. अशा प्रकारच्या ज्या पवनचक्क्या आहेत ह्या मुलांना तुम्ही पाहिल्या आहेत, नक्कीच पाहिल्या आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी गावच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता त्या ठिकाणी बघा इथे उंच डोंगराच्या भागाला टेकडीला तुम्ही काय केलेलं असाल, या म्हणजे मोकळ्या अंगणामध्ये मोकळ्या जागेमध्ये ह्या पवनचक्क्या लावलेल्या असतात. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वापर करून, इथे बघा एक काय शब्द वापरला आहे, वेगाने. वेगाने म्हणजे स्पीडने वाहणाऱ्या वाऱ्याचा वापर करून पवनचक्कीद्वारे विद्युत निर्मिती केली जाते. जसं मी आत्ताच सांगितलं की खूप जोराचा जो वारा येतो त्या वाऱ्याचा वापर करून वीज निर्माण केली जाते. म्हणजेच काय आहे, विद्युत निर्मिती केली जाते. जी आपण लाईट वापरतो त्याचा देखील आपल्याला वापरायच्या होतो. जी आपल्या घरातली जी लाईट आहे त्याचा विद्युत निर्मिती केली जाते. मग ती प्रथमचं जे मूळ सूत्र काय आहे, वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वापर करून पवनचक्कीद्वारे, इथे दिले बघा पवनचक्कीद्वारे. मग अशा प्रकारे ह्या पवनचक्क्या आहेत. पवन म्हणजेच काय आहे, हवा आहे, वारा आहे आणि पवनचक्कीच्या द्वारे काय केले जाते, विद्युत निर्मिती केली जाते, जेणेकरून आपण त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो. मग अशा प्रकारे आपण त्याचा वापर करत असतो आणि ह्या त्याचं जे मूळ सूत्र आहे, जी पवनचक्की आहे ती त्याची काय केलं जातं, उपयोग केला जातो. पवनचक्कीचा वापर विहिरीतील पाणी काढण्यासाठी देखील केला जातो. आता बघा त्यांनी काय केलं आहे, त्याचा वापर काय आहे ते आपण कशामध्ये ते वापर करू शकतो पवनचक्कीचा, त्याचा सौर पवन ऊर्जेचा वापर कशात करतो त्यांनी सांगितलं आहे पवनचक्कीचा वापर हा विहिरीतील पाणी काढण्यासाठी देखील केला जातो, ज्या ठिकाणी विहीर आहे. मग अशा मोठमोठ्या ह्या काय आहेत, पवनचक्क्या आहेत, जो गोल चक्राकार माध्यमातून फिरल्या की त्याच्यापासून वीज तयार होते, एक एनर्जी तयार होते आणि त्याचा वापर आपण काय करत आहोत मुलांनो, विहिरीतील पाणी काढण्यासाठी होत आहोत, विद्युत निर्मितीसाठी देखील त्याचा वापर होत आहे. मुलांनो नीट लक्ष देऊन ऐका की ह्या घटकाचा अभ्यास आपल्याला पुढच्या घटकामध्ये देखील येणार आहे आणि म्हणून याकडे व्यवस्थित लक्ष देणं हे देखील गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा इथे तुम्ही पाहत आहात त्याचा वापर आपण विहिरीतील पाणी काढण्यासाठी कशाला, की जेणेकरून जे शेतामध्ये आहे त्यांना शेतातल्या झाडाझुडपांना पाणी मिळावं. कारण जे पाणी काढण्यासाठी जे कष्ट लागतात, जे हाताने जाऊन हंडा घेऊन काढून आणणं, त्यापेक्षा त्याचा जो मोटारीच्या सहाय्याने आपण जे बोलतो ना की मोटारीच्या सहाय्याने आपण पाणी खेचून आणतो आणि मग ते पाणी आपण सर्व शेतामध्ये आपण टाकत असतो. म्हणून आपल्याला पाणी देखील तितकंच गरजेचं आहे.